मी योगिनी प्रभुदेसाई तगारे. परम आदरणीय देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील मालिका तेजोनिधी सुभाषचंद्र या मालिकेचा 13वा भाग सादर करत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की आझाद हिंद सेनेचा पायरोवा होतो आहे. त्यानंतर जर्मन सरकारनं असं जाहीर केलं की सुभाषचंद्र बोसांना स्वतंत्र हिंदुस्थानचे प्रवक्ते म्हणून मान्यता देण्यात येईल. त्यांच्याशी होणारे करार पूर्णपणे बंधनकारक मानले जातील. स्वतंत्र हिंदुस्थान केंद्राला परराष्ट्रीय दूतावासाचा दर्जा दिला जाईल. वेगळं नभोवाणी केंद्र दिलं जाईल. आर्थिक मदत दिली जाईल व त्या मदतीचा वापरामध्ये जर्मन सरकारचा कोणताही हस्तक्षेप असणार नाही. वापराचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं जाईल. अशक्य, केवळ अशक्य अशी ही स्वीकृती आहे. स्वीकृती हा शब्द मुद्दाम वापरला आहे. सुभाषबाबूंच्या तत्वाप्रमाणे जर्मनीनं मागण्या मान्य करणं. त्यावेळी जर्मनी हा महाबलाढ्य देश आहे, यशाची गुर्मी आहे आणि सुभाषबाबू कोण आहेत तर एक सडी फटिंग व्यक्ती, एका परतंत्र देशाचा प्रतिनिधी. अशा परिस्थितीत सुभाषबाबूंना जर्मनीनं दिलेली ही मान्यता आहे, ही स्वीकृती आहे. हिंदुस्थान या परतंत्र देशाची घेतलेली ही दखल आहे आणि ती सन्मानासह आहे. सुभाषबाबूंनी हे मिळवलेलं यश स्वतःची आणि देशाची स्वाभिमानी कणखर अशी दाखवलेली प्रतिमा केवळ अतुलनीय आहे. टियरगार्टन भागातली एक इमारत स्वतंत्र हिंदुस्थान केंद्रासाठी जर्मनीनं दिलीसुद्धा. 10 लाख मार्क्सचा चेक दिला. सोबत अजून एक चेक दिला. या चेकवर नाव होतं हिज एक्सलन्सी सुभाषचंद्र बोस. व्यवहाराच्या पलीकडे जाऊन जर्मन सरकारनं सुभाषबाबूंबद्दल जिव्हाळाही दाखवला. या जिव्हाळ्याचं अमोल मोल जाणून सुभाषबाबूंनी आपुलकीयुक्त कृतज्ञता कळवली. वातावरणानं कशी वळणं घेतली. प्रथम चिडलेले जर्मन अधिकारी जिव्हाळ्यानं का वागायला लागले याचं उत्तर सुभाषबाबूंच्या जादूभऱ्या व्यक्तिमत्वात आहे. सच्ची देशप्रीती, कणखर व्यवहार, व्यक्तिमत्वातला पारदर्शीपणा यांनी जर्मन लोक आकर्षित झाले. 6 नोव्हेंबर 1941 स्वतंत्र हिंदुस्थान केंद्राची पहिली बैठक या इमारतीत झाली. गणपुले, हबीबुर रहमान, अबिद हसन, N.G. स्वामी, धवन, व्यास एक साथीदाराची मोलाची भर पडते आहे. एकमेकांना संबोधावं कसं? कोणी म्हणालं इन्किलाब जिंदाबाद म्हणूया का? कोणी म्हणालं हिंदुस्थान जिंदाबाद म्हणूया का? एक मत होईना. नेताजी सगळं ऐकतायत. ते म्हणाले, मी एक सुटसुटीत शब्द सुचवतो, तुम्हाला आवडतो का पहा. नेताजी नेता म्हणून कसे आहेत पहा. मी कोणी मोठा, मी म्हणेन तेच खरं, मी सांगेन तेच खरं अशी कधीही भूमिका नाही. म्हणूनच तर जगभर माणसं भक्त बनली. अतिशय सौहार्द. आणि नेताजींनी अभिवादनाचा शब्द उच्चारला, जय हिंद. पुढे देशभर दुमदुमलेल्या अभिवादनाचा पहिला निनाद नेताजींच्या मुखातून ऐकणारा तो परिसर, ते साथीदार, ती वास्तू, तो पकडून ठेवावा असा इतिहासाचा अमूल्य क्षण. किती किती भाग्यवान. आझाद हिंद संघ, आझाद हिंद रेडिओ, आझाद हिंद फौज, आझाद हिंद तन, आझाद हिंद मन, आझाद हिंद ध्येय, आझाद हिंद श्वास आणि आझाद हिंद हाच मंत्र. सगळं काही आझाद अशा हिंदसाठी, सगळं काही जय असो अशा हिंदसाठी. आझाद हिंद, जय हिंद. सोपे शब्द आणि सामूहिक गायनाला सोपं म्हणून जनगणमन हे वंदनगीत ठरलं. तिरंगी ध्वजामध्ये झेप घेणारा वाघ हे मुक्तीसेनेच्या कार्याचं प्रतीक ठरलं. आता सुभाषबाबूंना काय संबोधायचं? कोणीतरी म्हणालं, सुभाषबाबू हमारे नेता आहे. आणि त्या क्षणापासून सुभाषबाबूंचे नेताजी झाले. ही लोकमान्य अशी पदवी होती. आता लोकसंघटनाचा एक टप्पा आणि आझाद हिंद संघ स्थापना झाल्यानंतर सुरू झाल्या त्या प्रत्यक्ष फौज उभारण्याच्या हालचाली.
हिंदुस्थानच्या पूर्व द्वारावर धडका देऊन ब्रिटिश सत्तेला शरण आणणारी फौज उभी करणं आणि हिंदुस्थानचं स्वातंत्र्य खेचून आणणं यासाठी तर हा सारा अट्टाहास होता. सशस्त्र ब्रिटिश सत्तेशी निशस्त्र प्रतिकार, अहिंसक प्रतिकार अंतिम यशासाठी केवळ निरुपयोगी होता. सशस्त्र ब्रिटिश सत्तेशी सशस्त्रच संघर्ष आवश्यक आहे. ज्याला ज्या भाषेत समजतं त्याच भाषेत सांगणं गरजेचं आहे. सशस्त्र उठावाशिवाय स्वातंत्र्य प्राप्ती अशक्य आहे असं जगभरचे क्रांतिकारक ठामपणे सांगतायत. कोणी भेटायला आलं की नेताजी विचारित, हातात बंदूक घेऊन मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढायची तयारी आहे का? सुभाषबाबूंच्या वागण्यातली विचारण्यातली कळकळच अशी काळजापर्यंत पोचून सलत राहायची की हो असंच उत्तर यायचं. तो माणूस होला हो करून पळून जायचा नाही हे महत्त्वाचं. आणखीन 2-5 जणांना घेऊन यायचा. आरपार भिडणारी तळमळ असा प्रतिसाद मिळवते. अंगीकृत कार्याबद्दलची प्रचंड आस्था असा प्रतिसाद मिळवून देते. मनुष्यबळाविना काय काम अडलंय असं सुभाषबाबूंच्या बाबतीत कधीही झाले नाही. 19 डिसेंबर 1941ला हिटलरनं आझाद हिंद फौजेच्या रचनेला अंतिम मंजुरी दिली आणि इतक्यातच सुभाषबाबू ज्या वेळेची वाट पाहतायत ती वेळ आली आहे. ती म्हणजे प्रशांत महासागरही पेटला. कारण जपानी वैमानिकांनी अमेरिकेचा पर्ल हार्बर हा मजबूत नाविक तळ उद्ध्वस्त केला आहे आणि आता युद्ध युरोप आणि उत्तर आफ्रिकेपुरतंच मर्यादित न राहता पूर्व आणि आग्नेय आशियात उतरेल अशी लक्षणं ठळकपणे दिसू लागली आहेत. सुभाषबाबूंना फार पूर्वीपासूनच ही वेळ येणार याची पूर्ण खात्री आहे.